शासन नियमाप्रमाणे येत्या शनिवारी व रविवारी संपूर्णपणे लॉकडाऊन पाळण्यात येणार असून शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू होईल। ती सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असेल। अत्यावश्यक सेवा वगळता किंवा वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही नागरिकाला बाहेर फिरता येणार नाही। विनाकारण फिरणारे नागरिक आढळल्यास कारवाई करू असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय। जिल्ह्यामध्ये सध्या पुरेसा रेमडेसिवीरचा साठा असून ऑक्सिजन ही पर्याप्त आहे। सध्या रुग्णसंख्या 300 ते 400 असून ती गेल्या लाटेपेक्षा जास्त होईल असं गृहीत धरून व्यवस्था केली आहे। जिल्हा प्रशासन कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनबाबत राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत आहे। व्यवसाय सुरू करण्याबाबतच्या व्यापाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाकडे पोहोचवल्या जातील, मात्र व्यापाऱ्यांनी शासनाचे आदेश पाळावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिलाय। कोरोना हा मुळात रोगच नाही, तो मानसिक रोग आहे। कोरोनाने जी माणसे मरतात ती जगायच्या लायकीचीच नसतात असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयावर व्यापारी, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजी विक्रेते यांच्यासह अन्य संघटनांनी काढलेल्या मोर्चापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, समाजाचा संसार व्यवस्थित चालवण्यासाठी शासन आहे। हे शासन दुःशासन होऊ नये, निव्वळ मूर्खपणा चाललाय, समाजाला भडकवण्याचा प्रयत्न आहे। हा घातकी निर्णय समाजातील लक्षावधी लोकांचा संसार उद्ध्वस्त करणार आहे। गेल्या वर्षात व्यापारपेठ, बाजारपेठ, दुकानदारी मातीत गेली। शासनाने घेतलेले निर्णय हे त्यांना काडीचीही अक्कल नसल्याचे दर्शवतात। लोकांनी याविरोधात पूर्ण बंद केला पाहिजे। लॉकडाऊनच्या काळात हातावरचं पोट असणारे मातीत गेलेत। आमदार, खासदारांपासून ते सर्व लोकप्रतिनिधींचे पगार व्यवस्थित सुरू आहेत। गेल्या वर्षभरातील त्या सर्वांचे घेतलेले पगार वसूल करून ते सरकारी खजिन्यात जमा केले पाहिजेत। सामान्य माणसाचा विचार नसलेले हे सरकार आहे। कोरोनाने जी माणसे मरतात ती कमकुवत मनाची असतात, ती जगायच्या लायकीचीच नसतात। दारूची दुकाने उघडी आहेत, परंतु रस्त्यावर बसून किरकोळ विक्री करणाऱ्यांना मात्र पोलीस काठीने मारतात। हा निव्वळ चावटपणा चाललाय। अजिबात उपयोगाचे नसणारे हे सरकार लोकांनी बंड करून फेकून दिलं पाहिजे। कोरोना हा रोग नाही, तो मानसिक रोग आहे असंही भिडे गुरुजी म्हणाले। जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना गुरुवारी नव्याने 405 रुग्ण आढळले, तर सलग दुसऱ्या दिवशी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। याशिवाय 223 रुग्णांनी उपचारानंतर आज कोरोनावर मात केली आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असून नवे 110 रुग्ण आढळलेत। याशिवाय आटपाडी तालुक्यात 23 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 23 रुग्ण, खानापूर तालुक्यात 24 रुग्ण, पलूस तालुक्यात 21 रुग्ण, तासगाव तालुक्यात 24 रुग्ण, जत तालुक्यात 23 रुग्ण, कवठेमंकाळ तालुक्यात 7 रुग्ण, मिरज तालुक्यात 42 रुग्ण, शिराळा तालुक्यात 20 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 52 रुग्ण आढळले। मागील 24 तासात जिल्ह्यातील 2927 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे। यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 1385 पैकी 208 जण बाधित आढळले, तर 1537 अँटीजन चाचणीमध्ये 213 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय। दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 405 रुग्ण आढळले। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 54,293 रुग्ण आढळले, त्यापैकी 1832 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 49,220 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 2346 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। जिल्ह्यातील उपलब्ध कोरोना लसींचा साठा संपल्याने गुरुवारी 227 पैकी फक्त 42 केंद्रांवरच लसीकरण झाले। नवीन लस ही आली नाही। लस नसल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व केंद्रांवरील लसीकरण थांबणार आहे। लसीकरण केंद्रावरील नागरिकांना परत फिरावं लागल्याने त्यांच्यातून संताप व्यक्त केला जातोय, परंतु प्रशासन लसींच्या प्रतीक्षेत आहे। कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढलाय। आतापर्यंत जिल्ह्याला सुमारे 5 ते 6 वेळा लस मागवावी लागली होती। जिल्ह्यात आतापर्यंत 2,65,000 अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे, मात्र मागणी करून ही लस उपलब्ध झाली नसल्याने गेल्या 2 दिवसांपासून लसींची टंचाई निर्माण झाल्याने लसीकरण ठप्प होते। गुरुवारी दिवसभरात फक्त 4,427 इतकेच लसीकरण झालं। 227 पैकी 42 केंद्रांवरच लसीकरण सुरू होतं, बाकीची सर्व केंद्रे बंद होती। लस नसल्याने अनेकांना विना लसीचं माघारी परतावं लागलं। अनेक केंद्रांवर लस साठा संपल्याने फलकही लावण्यात आले होते, त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केलाय। महापालिका क्षेत्रात 870 तर ग्रामीण भागात 460 असे 1330 लस शिल्लक असून गुरुवारी तासाभरातच ही लस संपणार असल्याचं आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले। जिल्हा आरोग्य खात्याने 2 दिवसांपूर्वीच प्रस्ताव पाठवला असून 2 लाख लसींची मागणी केली आहे, परंतु शासनाकडून लस आली नाही। लस आल्यावर पाठवतो असं जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले। 2 दिवसात जर लस येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आले, मात्र गुरुवारी संध्याकाळपर्यंत लस आली नव्हती। लस शिल्लक नसल्याने शुक्रवारचं लसीकरण ठप्प होणार आहे। कोरोना संकट काळात जिल्ह्यातील उपचार यंत्रणेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय योग नियंत्रण संस्थेचे 2 सदस्यीय पथक सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत।
त्यापैकी सहसंचालक डॉक्टर प्रणय कुमार वर्मा हे गुरुवारी दुपारी दाखल झाले. दुसरे सदस्य उद्या दुपारी दाखल होतील. त्यानंतर ते 2 ते 3 दिवसांचा पाहणी दौरा करतील. कोरोना संकट पुन्हा आले. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दररोज 350हून अधिक होतीये. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत. गेल्या आठवडाभरात मृतांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका यांनी ताकद लावून लसीकरणाचा वेग वाढवला. 2.5 लाखाहून अधिक लोकांनी लस घेतली. मात्र आता लशींचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे लसीकरण मोहीम बंद पडली आहे. या परिस्थितीत वाढत्या रुग्णसंख्येवर योग्य उपचार होत आहेत का? रुग्णालयांची व्यवस्था कशी आहे? जिल्हा पातळीवरील नियोजन कसं आहे याची संपूर्ण पाहणी हे पथक करेल. जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद, मिरज मेडिकल कॉलेजला भेट, खासगी रुग्णालयांना भेट, रुग्णांशी संवाद असा त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. लॉकडाऊनबाबत सांगली शहरातील व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. सरकारने 2 दिवसात निर्णय द्यावा, अन्यथा सोमवारपासून महापालिका क्षेत्रातील व्यापारी दुकाने स्वतः उघडतील असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी बैठकीत दिलाय. आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यापारी मोर्चाच्या शक्ती प्रदर्शनानंतर व्यापारी संघटनांनी काल दुपारी विविध व्यापारी संघटनांची प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीस व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक अभिजित भोसले, पान महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, ज्येष्ठ व्यापारी तात्यासाहेब गडदे, रवी खराडे आदी जण उपस्थित होते. असोसिएशनने दिलेल्या मुदतीप्रमाणे शुक्रवारी सर्व व्यवसाय सुरू करायचं ठरलं होतं. पण काल मुख्यमंत्री यांच्याशी राज्यातील सर्व शिखर संघटना यांच्याशी मीटिंग झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व बाजू ऐकून घेऊन 2 दिवसांची मुदत मागितली होती आणि सकारात्मक निर्णय घेतो असं आवाहन केलंय. त्यानुसार संयम ठेवून सर्व संघटनांनी उद्यापर्यंत थांबायचा असा निर्णय घेतलाय. पण जर 2 दिवसात निर्णय आला नाही तर शनिवार रविवारचा लॉकडाऊन झाल्यावर सोमवारी महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसाय सुरू करू असा इशारा दिलाय. स्वातंत्र्योत्तर काळापासून कधीही न पाहिलेलं संकट कोरोना संसर्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर वर्षभरापासून आले. केंद्र सरकार सुरुवातीपासून मर्यादित सहकार्य करत असतानाही आरोग्य विभागाने पूर्ण ताकदीने काम केले. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यामुळे सर्वाधिक लस मिळायला हव्यात. मात्र केवळ विरोधी सरकार असल्याने केंद्राने सहकार्य न देता द्वेषाची भूमिका घेतल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. जलसंपदा मंत्री पाटील यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्राचं आरोग्य खातं, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असतानाही संकटाचा सामना करते. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बुधवारी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होतोय. यातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसतेय. कदाचित केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्णसंख्या, किती लस उपलब्ध झाली या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत असा आरोपही त्यांनी केलाय. शासनाचा जमावबंदीचा आदेश झिडकारून सांगलीत व्यापाऱ्यांसह अनेक व्यावसायिकांनी भाजपाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. सरकारचा निषेध करून अन्यायी लॉकडाऊन मागे घ्यावा अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आम्ही सांगलीकर अशा आशयाचं फलक हातात घेऊन विश्रामबाग चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना मागण्यांचं निवेदन दिलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने 30 एप्रिलपर्यंत व्यापार बंदचे आदेश दिलेत. सातत्याने व्यापार बंदमुळे आर्थिक फटका बसत असून व्यापाऱ्यांना शिथिलता देण्याच्या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र प्रशासनाने शिथिलता देण्यास असमर्थता दर्शवली. त्याचाच निषेध म्हणून आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जर 2 दिवसात आम्हाला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नाही दिली तर सोमवारपासून स्वतःहून व्यवसाय सुरू करण्याचा इशारा यावेळी या मोर्चाद्वारे देण्यात आला आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनबाबत फेरविचार करून शासनाने आपले आदेश मागे घ्यावेत याबाबत प्रशासनास निवेदन दिलं होतं. परंतु व्यापाऱ्यांबाबत कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी मिरज मार्केटमध्ये ठिय्या आंदोलन केले. महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी असोसिएशन एकत्रित निर्णय घेऊन सर्व दुकाने सुरू ठेवणार आहेत. शासनाच्या निषेधार्थ आणि आमच्या संवेदना कळाव्यात म्हणून हे ठिय्या आंदोलन करत असल्याचं मिरज शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे यांनी सांगितलं. मिरज परिसरातील सर्व व्यापार कोलमडलेला आहे. शासनाच्या निर्णयामुळेच व्यापारी रस्त्यावर आला. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता एकतर्फी आदेश काढलेला आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी एकत्रित बसून एक निर्णय घेऊन व्यापार सुरू ठेवणार असल्याचं कोकणे म्हणाले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे, विवेक उर्फ बंडू शेटे, अभय गोगटे, महेश वेडेकर, संजय सादिजा, ओंकार शिखरे, सुनील चिप्पलकट्टी, राहुल भोकरे, सुनील कुंभोजे, मोमीन आणि इतर व्यापारी उपस्थित होते.
मिरजेचे आमदार सुरेश खाडे व सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यापाऱ्यांची दुकाने चालू राहावेत यासाठी जो मोर्चा काढला होता, या मोर्चामध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी उपस्थित होते। यावेळी संभाजीराव भिडे गुरुजी यांनी कोरोनाबाबत वादग्रस्त विधान केलं। तसेच कोरोनामुळे जी माणसे मरत आहेत त्यांची जगण्याची लायकी नाही असं वादग्रस्त विधान केले। संभाजीराव भिडे म्हणजे साठी बुद्धी नाटी असा प्रकार आहे। भिडे यांच्या विधानाचा मिरज शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करत असल्याचं संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना तसेच शिवसेनेचे कामगार नेते महेश कांबळे यांनी सांगितलं। राज्यातील व देशातील अनेक खासदार व आमदार मंत्री कोरोनामुळे बाधित झालेत, कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यांना जगण्याचा अधिकार नाही असं विधान करण्याचा अधिकार भिडे यांना कोणी दिला असा प्रश्न निर्माण झालाय। संभाजीराव भिडे गुरुजी यांनी तात्काळ महाराष्ट्राच्या तमाम जनतेची आणि कोरोनाने मृत्यू पावलेल्या त्या कुटुंबियांची माफी मागावी असंही महेश कांबळे म्हणाले। संभाजीराव भिडे गुरुजी हे मास्क वापरत नाही, तसेच गर्दीत फिरत असतात, त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश द्यावेत। तसेच भिडे गुरुजी यांनी माफी नाही मागितले तर आम्हाला तीव्र लढा उभारावा लागेल असंही डॉक्टर महेश कुमार कांबळे म्हणाले।